हिंदी सक्ती विरोधात मनसे आणि शिवसेना आता मैदानात उतरलेली आहे। ट्रेनमधून प्रवास करतात मनसे सैनिक, स्वतः संदीप देशपांडे आहेत, संतोष धुरी आहेत, पॉम्पलेट वाटले जात आहेत, आरपारची लढाई लढताय असं तुम्ही म्हणताय, काय म्हणाल? निश्चित मला असं वाटतं ज्या पद्धतीने हिंदी सक्ती केली जाते याचा संताप व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातला मराठी माणूस उत्सुक आहे। त्यांचा संताप व्यक्त करायला तो आतुर झाला आहे आणि तो 5 जुलैला मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून या सक्ती विरोधात संताप व्यक्त करेल। पॉम्पलेट या ठिकाणी तुम्ही वाटताय, अंधेरीतून दादर असा प्रवास सुद्धा तुम्ही या ठिकाणी करताय, काय भावना आहेत तुमच्या आणि मराठी माणसाला काय आवाहन करू इच्छित? मराठी माणसाला आवाहन करतो आम्ही की आज नाही क्षण आहे की मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून त्याचा संताप व्यक्त करायला पाहिजे। पण बरीचशी टीका टिप्पणी पण होते यावरती, काही विरोधक म्हणतात की राजकीय अजेंडा, छुपा अजेंडा राबवला जातोय। माणिकराव कोकाटे जीवन काढणाऱ्यांचा कुठला अजेंडा हा पहिले आपण तपासला पाहिजे। नक्कीच। आणि पुढची भूमिका नेमकी काय असेल आणि किती लाखोच्या संख्येमध्ये गिरगाव चौपाटी या परिसरामध्ये मराठी बांधव एकवटेल? कारण मराठीचा टक्का जो होतो मुंबईमध्ये कमी होत चालला नाही, अजिबात नाही। आपण बघतो लोकल ट्रेनमध्ये आपल्याला सगळे मराठी माणसं वाटतात आणि सगळेजण या गोष्टीला पाठिंबा देतात। नक्कीच। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या निमित्ताने एकाच व्यासपीठावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे मराठी माणसाच्या मनात होतं गेल्या अनेक वर्षांपासून की दोन्ही भावांनी एकत्र मराठी भाषेच्या अस्मितेसाठी सगळ्याच मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे। का फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, सगळ्यांनीच एकत्र यायला पाहिजे। त्यावेळी राज ठाकरेंनी मोर्चा काढला होता। संयुक्त महाराष्ट्रानंतर मराठी माणसाचा एकवटलेला हा सर्वात मोठा मोर्चा असेल। नक्कीच। आणि सरकार आपला निर्णय मागे गेला असं वाटतं? सरकारला मागे मागे गेलेली नाहीये। सरकारने तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा जो प्रयत्न करत आहे ती त्यांनी गोष्ट मागे घेतली पाहिजे। नक्की। धन्यवाद बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।